तर नमस्कार मित्रांनो, हा आहे डे 3 गोकर्ण ट्रिपचा. आणि काल आम्ही ट्रॅव्हल करून आलेलो होनावरपासून गोकर्णला. कुठे आहोत आपण एक्झॅक्टली लोकेशन? एक्झॅक्टली आता आम्ही आपलं हा होमस्टेचं नाव काय? चिंटी होमस्टेचं नाव काय? कोस्टल सी व्ह्यू. कोस्टल सी व्ह्यू हा होमस्टेचं नाव आहे. कालच आम्ही यांची तारीफ केली. एक्झॅक्टली. आणि आज पण आता म्हणजे हेच म्हणजे खायचं वगैरे नाही, आम्हाला लोकेशन सांगत त्याप्रमाणे आम्ही तसं खायला गेलो. काल जसं लास्ट आम्ही जो गेलेलो तेव्हाच आम्ही तुम्हाला बोललेलो आम्ही खूप थकलोय आणि हा लास्ट असेल. आणि त्याच्यानंतर आम्ही आज भेटतो आज तुम्हाला. तर आज आमचा प्लॅन आहे मोस्टली. पहिले काय प्लॅन आहे? फर्स्ट याना केव्ज. याना केव्ज हा आमचा ॲक्च्युली फर्स्ट डेचा प्लॅन होता, पण आता तो फुल चेंज करू, कारण की गोकर्णामध्ये आहे ना आम्ही. तेव्हा गोकर्णामध्ये नव्हतो आम्ही, तेव्हा होनावरमध्ये होतो. आणि नाही तर हा ॲक्च्युली आमचं होमस्टे आहे. हे इकडे मस्त यांचं लॉन आहे आणि तुम्ही इकडनं सरळ गेलात तर तिकडे बीच आहे. सरळ म्हणजे एक मिनिटावरती असेल. आणि एवढं चांगलं नाही हे होमस्टे. म्हणजे असं थोडं आम्हाला कंजेशन वाटते, कारण की रूम्स आहेत ते प्रॉपर असं विला टाईप होतं, असं म्हणजे तुम्ही बघू शकता. आणि इकडे आपण जाऊया. इकडे एक मिनिटावर पण नाही, तुम्हाला दाखवतो इकडे बीच केवढं जवळ आहे. बीच आहे आणि इकडचं फूड अँड ऑल सगळं एक पीक आहे, भारी आहे. आणि काल तुम्हाला एक दिलं की काल आम्ही मंत्रा कॅफेला गेलेलो रात्री. तर मंत्रा कॅफे खरंच खूप हॅपनिंग प्लेस आहे. तिकडे कॅरिओके आणि बोलतो ना आम्ही तिकडे आम्ही ॲक्च्युली वाईब केली. म्हणजे तुम्ही जर गोकर्णाला येत असाल तर मंत्रा कॅफे. तुम्ही मंत्रा कॅफेला नाही गेला कारण की मंत्रा कॅफेला येणं खूप महत्वाचं आहे. तर मंत्रा कॅफेचा मेन मोटिव्ह काय आहे की ते सगळ्यांना सेम, म्हणजे तुम्हाला असं वाटणारच नाही की भाई तुम्ही गोकर्णामध्ये आहात. तुम्हाला असं वाटणार की हा भाई आपल्या सिटीचे माणसं आहेत, आपल्या तिकडे लाईव्ह म्युझिक जी म्हणजे एवढी मस्त आहे. म्हणजे आम्ही खरंच मुंबईत पण आम्ही लाईव्ह म्युझिक खूप केली, पण मंत्रा कॅफेचा वाईबच डिफरंट आहे. आणि आता तुम्ही बघू शकतात की आम्ही बीचवरती पण आलेलो आहोत. हा बघा बीच. एक मिनिट, सी लेवल आपण एवढं जवळ आले पाणी. तर खूप चांगलं आहे. आणि आता आम्ही आजच्या दिवसाची आयटनरी अशी आहे आमची की आम्ही आज याना केव्स, विभूती फॉल्स आणि मिर्झन फोर्ट करणार आहोत. तर बघू. जर आयटनरी आमचा टाईम होता, आम्ही एक्सपेक्ट करत होतो टायमिंग की 8 वाजता निघायचं, पण आत्ताच वाजलेत 10 का 11. 8 वाजता निघून 9 वाजता पोहोचणार होतो. आता वाजलेत 11. पहिले आम्हाला पहिले ब्रंच करायचंय. ठीक आहे, मग ब्रंच करायचं. मग ब्रंच कारण की म्हणजे बोललो आता लंच वगैरे पहिलेच टाइम झालेला आहे. आम्ही प्रॉपर असा ब्रंच करणार आहे एकदम टाईट, की म्हणजे पूर्ण दिवस फिरायला भेटेल. काल पण आपण तेच केलं. काल पण तेच केलं मोस्टली, आणि आज पण तेच करू. आणि संध्याकाळी असा प्लॅन आहे की काल कसं मंत्रा कॅफेला गेलो, आज मग कोणतं तरी कॅफेला जाऊन इकडे असं मस्त मजा करू. आणि तिकडचं मी यावेळी ट्राय करू की तिकडची पण वाईफ तुम्हाला दाखवू. एक्झॅक्टली. काल ॲक्च्युली आम्ही खूप थकलेलो. आज माहित नाही काल आज सांगू नाही शकत. काल थकलेलो, पण आता एवढी वाईफ चांगली होती तिकडे ना की माझ्या मोबाईल काढलेच नाहीत कोणी. आम्ही त्या झोनमध्ये होतो, एन्जॉय करण्याच्या झोनमध्ये ॲक्च्युली बघायला गेलं तर. बट या आजचा दिवस सो गुड चालू आहे. जसं आम्ही उठलो, फ्रेश झालो आहे ना, आता मी चाललोय. हा व्ह्यू काय पीक आहे. जर मला टाइम भेटला तर याच्यानंतर तुम्हाला ह्या व्ह्यूचा टाइमलॅप्स पण दिसेल, तो तुम्ही एन्जॉय करा. आता आम्ही गाडी काढतो आम्ही डायरेक्ट आता ब्रंच किंवा मिर्झन फोर्ट. आमच्या लोकेशनपासून मिर्झन फोर्ट दीड तास आहे ना मिर्झन फोर्ट. 1.5 तास आहे मिर्झन फोर्ट. तर बघू, तुम्हाला आम्ही अपडेट्स देऊ. तोपर्यंत तुम्ही काही टाइमलॅप्स किंवा सिनेमॅटिक व्हिडिओज एन्जॉय करा. तर गाईस आम्ही आता ब्रेकफास्टला जाणार आहे. आम्ही ब्रेकफास्टला जाणार आहे. माझा आउटफिट. आणि हा आहे दुर्वेश घाणेकर. आता तो ड्राईव्ह करणार आहे. हायवे मध्ये कसं वाटतंय तुम्हाला? तुम्हाला कसं वाटतंय दुर्वेश करणार आहे ड्राईव्ह? ड्रायव्हर पे हमें भरोसा है. देवा नको बाबा, मी जाते तिकडेच.
आम्हाला लेट झालेलं आहे ॲज ऑलवेज. आणि आम्हाला ह्या टाइमला पोचायचं होतं तिकडे, पण आम्ही आता नाश्ता करणार आणि मग तिकडे अजून 1 जाणार. तास. म्हणजे तुम्ही एक तर पकडा आणि आम्हाला आम्ही निघायला या ना. जे आयटनरी अनुसार आम्ही केलेलं प्लॅन तसं तर काही झालं नाहीये. ठीक आहे, कालचं थोडंफार तरी झालं, आजचं तर काहीच नाही. सकाळी उठणार होते 8-7 वाजता मग काय आणि निघणार होते, पण काहीही झालेलं नाही. जाऊ दे आता काय. मला तर बीचवर जायचं होतं. ते बघा तिकडे बीच दिसतोय का? झूम होतं का ह्याच्यामध्ये? नाही होत. जाऊ दे. सो हाय गाईज, तर आता आम्ही चाललोय ब्रंच करायला. याना केव्सच्या अगोदर आम्ही आता ब्रंच करणार आहोत. कुठे जाणार आहोत आपण? गोकर्ण पॅलेस. पॅलेसला. माझा एक्सपिरियन्स द थिंग इज, पावसाने आम्हाला ना खूप चांगली साथ दिली पण आणि नाही दिली पण आम्हाला भरपूर असं वेगवेगळ्या गोष्टी फिरायच्या होत्या, त्या नाही झाल्या फिरणं. काय राहिलं? बोटवॉक्स राहिलं, बोटिंग राहिलं, कारण पाऊस होता तर रेड अलर्ट होता. आम्हाला फिरायला मिळालं नाही हीच खूप मोठी गोष्ट आहे. पण मग मंदिर जेवढी होती ती एवढी सुंदर होती. वी हॅड अ व्हेरी पीसफुल एक्सपिरियन्स. सांगा ना, describe this trip in one word. अरे आम्ही तर बोलतोच आहे. आम्ही डेली आम्ही डिस्क्रिप्शन देतोच आहे. आम्ही काय कौस्तुभ कारखान्यात तुम्ही काय बोलू? तुम्ही बोला कौस्तुभ कारखाना तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही एवढ्या वेळानंतर म्हणजे ट्रिपला आलायत. हा, आमचे 2-3 ट्रिप झाल्यानंतर तुम्ही आलायत. Correct. इगतपुरी नंतर आज पहिल्यांदा म्हणजे एवढ्या वेळानंतर 3-4 ट्रिप तरी झाले असतील आपल्यामध्ये. मग तुम्ही तेव्हा का नाही आलात आणि म्हणजे कसं वाटतंय तुम्हाला आता येऊन? काय प्रतिक्रिया होती? छान वाटतंय. अरे वा वा, आमच्या ओके. कालचा एक्सपिरियन्स कसा होता? कालचा एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे गाडीत रे. गाडीत एक्सपिरियन्स कसा होता? काल काढत होतो. कॅफे तर छानच होता. कॅफे, हा कॅफे बद्दल सगळेच बोलले ऍक्च्युली. म्हणजे खरंच खूप सुंदर होता. थँक्यू. साक्षी, तुम्हाला काय वाटतंय? मला काहीच तुला काहीच वाटत नाही? 2 टाइम खायला द्या बस. अच्छा ठीक आहे, बस मग ठीक आहे, एक काम आणि करूया. आणि- हा ते एक या घरात सोडतोय आम्ही साक्षीला आता. तसं पण तिला लोकल राहायचं, लोकल स्टे करायचं हा, होतं. मला local stay करायचं लोकल होतं. स्टे करू दे. हो, हो, हो. चालेल, चालेल. ठीक आहे. हम्म. Before some reason for the same. सो हाय गाईस, आता आम्ही आमच्या पहिल्या ठुसण्याच्या ठिकाणावरती पोहोचलेलो आहोत. येस. येस. तर ॲज सजेस्टेड बाय द रिसॉर्ट ओनर आम्ही आलेलो आहे गोकर्ण पॅलेस. आम्हाला असं एकदम असं म्हणजे ट्राय करायचं होतं की लोकल फूड किंवा आपण बोलतो ना की प्रॉपर ऑथेंटिक जे काय आहे कर्नाटकन ते आपल्याला ट्राय करायचं होतं. लेट सी इकडे काय भेटतं आणि काय नाही. हेवीच खाऊ की म्हणजे नंतर एसी गाईज एसी. अरे तुम्ही बघू कोरियन ड्रामा शकता, बघू शकता की आमच्याकडे कोरियन ड्रामाचे पण स्टार आहेत. नाही, आम्ही तसे नाही होत. आम्ही आता जेवून खाऊन काय तुम्ही फास्ट आलात, आम्ही व्यवस्थित होतो. तर आता आम्ही साधं इथे डोसा ब्रंच टाईप करणार आहोत. तर आम्ही खातो आणि तुम्हाला लगेच भेटतो. कढ़, पायस, दोंडका का सब्जी, खुरमा, दाल, सांभर. ये कौन सा? इसमें वो दूसरा पापड़ नहीं आता है वो दूसरा काय बोलतात तांदळाचा जो राईस का रहता था ना वो. नाही फुलतो त्याला काय बोलतात? अप्पम पापड टाइप. ओ अच्छा. अशा प्रकारे हे सगळं आम्हाला थाळीमध्ये आम्ही डोसा, इडली, जोरात बोल. चीज डोसा, उत्तप्पा. चीज डोसा म्हणजे चीज असं वरतून इकडे बघ. चीज डोसा म्हणजे चीज असं वरतून दिलेलं. ठीक आहे, म्हणजे आपण मेन म्हणजे त्याचं सांबार आणि चटणी असतं. सांबार आणि चटणीने 10 on 10. मी इकडे बघत असताना
इकडे 2 पुऱ्या आधीच गुडूप झालेल्या आहेत. आता आम्ही या हॉटेलमधनं आपला मील करून निघालो आहे. आणि ऍक्च्युली द हॉटेल इज व्हेरी नाईस. Yeah. मला खूप आवडलं. प्रत्येक आयटम खूप सुंदर होता. गोकर्णा पॅलेस नावाचं हॉटेल आहे. इट्स ॲक्च्युली वर्थ इट. इफ यू कम हिअर लाईक विजिट दिस हॉटेल. इट्स व्हेरी नाईस. ॲक्च्युली कारण तिकडचं बोलतो ना ऑथेंटिक साऊथ इंडियन डिश. डोसा त्यानं प्रॉपर चांगलं. सो माय पर्सनल रेकमेंडेशन वुड बी घी डोसा. इट वॉज माइंड ब्लोइंग. सिद्धी तुझं कसं होतं रिव्ह्यू दे हॉटेलविषयी. नो वेज या घी डोसा वॉज यम्मी. कॉफी वॉज गुड. कॉफी तर एक नंबर होती. एक नंबर कॉफी होती. स्ट्रॉंग एवढी चांगली होती ना. अशी टिपिकल फिल्टर कॉफी मिळाली आम्हाला. आणि थाळी पण मस्त होती. पायसम होतं त्याच्यात मस्त होतं. सिद्धी अजून एक पाण्याची बॉटल आहे आपल्या. आता काहीच आम्ही आता इकडनं याना केव्हचा चाललोय ना पहिला. हो आता आम्ही याना केव्हला जाणार आहे. इकडनं हां. 1 तास येते. हां. आणि तिकडनं बघू किती वेळ लागतो तिथे. त्याच्याप्रमाणे मग पुढची आयटिनरी इधर विभूती फॉल्स और मिर्झन फोर्ट. ए गाईच वेळ आर्या. इडली पण चांगली होती. हो आर्या कुठे आहे इडलीवाली. चालू आला. हो पूर्ण नाश्ताच एक नंबर होता. मी ट्रिपमध्ये आल्यापासून पहिल्यांदा व्हेज खाल्लंय. गेले ट्रिपला एकदम येऊन awesome. आम्हाला 3 दिवस झाले पण ह्या हॉटेलमधलीच कॉफी आम्हाला बोलतो ना बेस्ट होती. Perfect बेस्ट होती. परफेक्ट होती. परफेक्ट. चला आता आम्ही बॅक टू ड्रायव्हिंग मोड. अनिश कदम कॅप्टन. गाईज आता आम्ही याना केव्हला चाललोय आणि रोड एवढा ऑसम आहे. रोडवरती फॉग आहे. एकदम मस्त फिलिंग येते आहे. पाऊस पण पडतोय. क्लायमेट एकदम बेस्ट झाले. बेस्ट क्लायमेट. गाईज आम्ही आता याना केव्हच्या मेन एंट्रीला पोचलेलो आहोत. इकडनं हा ट्रेक आहे. मग आफ्टर अ लॉट ऑफ टाईम म्हणजे जेवण बिवण खाऊन एकदम जो म्हणजे पोट भरून जेवलेलो आहेत. आणि आता पहिला लोकेशनवर आलो याना केव्स. याना केव्सचं जे एंट्री होती एवढा म्हणजे एवढा वरती आहे, डोंगरावर आहे. एकदम मस्त वाटतंय. इकडे बघू शकता माकड खूप आहेत. जरा फाटते आमची गोप्रो तर वगैरे आमची काय फाटते पडतील. गोप्रो खेचून घेतली. पण काही म्हणा आमच्या ग्रुपमध्ये पण एवढी माकडं आहेत. आमच्या ह्यांच्या शातरंगी माकड असतील आमच्या ग्रुपमध्ये. हो. आमचं नशीब एवढं चांगलं आहे की आम्ही मे मध्ये आलोय पण आम्हाला समरची पण वाईब भेटते आणि पावसाळ्याची पण वाईब भेटते. पावसाळ्यात भेटते. पावसाळ्यात भेटते. समरची काय वाईब भेटलीच नाही. पण इकडे ग्रीनरी बघा फक्त काय आहे. हे मला ऍक्च्युली इकडची झाडं जे आहेत ना ही वेगळी आहेत. बघ इकडे याल तरच तुम्ही एन्जॉय करू शकता. हे तर हे पण आहे. तुम्ही इकडे या. मुन्नेचं नाव याना केव्स. याना केव्स. याना केव्हला नक्की या. आमच्या दादाच्या लग्नाला याचा हा असं बोलली आई शपथ खरं. आम्ही असंच हे आमच्या मालवणला पण तसे झाडं झोपे आहेत. तर मालवण ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर इकडे तुम्ही आय बटनला बघू करा. शकता, right इकडे ला. तुम्हाला असेल. आता जर जोरात पाऊस पडला तर हे जे स्लिपरी आहे ना ज्यांनी व्हाईट घातलंय म्हणजे मी. ही बघा कॉटन कॅन्डी. अजून कुठे आहे हे कुठे मेजॉरिटी लाईट कलरच आहेत सगळे. इकडे आणि सगळ्यांची फाटली. इकडे अरे काय यार काय त्याच्या मी ओके. इकडे या. येस. आम्ही व्हाईट कलर घालतो एकदम. आणि आता मला डाग लागलाय मग थोडा. कधी लागला. नाही पाणी पडलं ते झाड. हो वाव. दादू सावकाश. अरे तू टी शर्ट का पकडलं माझं. तुझा हात थोडी बिझी आहे. काहीच आम्ही आता खरं ए यार आधी बोलला असतात मी माझे ट्रेकिंगचे शूज आणले असते ना. हे बघा कोल्हापुरी घालून आल्या. सँडल तुटली घाल ऍक्च्युली.
याना केव्हच्या आत आलेलो एकदम एक्झॅक्टली एकदम प्रॉपर तुम्हाला याना केव्ह हा. इथे पण व्ह्यू दाखव फक्त व्ह्यू दाखव एवढा मस्त इकडे view ना आहे. तू फोन दे. आणि खाली ते लोक बोललेले आम्हाला की विभूती फॉल्स बंद असेल तर पण आवाज येतोय गाडीतली आणली. फॉल्सचा आम्हाला तर लेट सी ही आपली नाहीये. माहिती आहे मी अंपायरिंग करायला आहे. याना केव्स म्हणजे हे टेम्पल आहे यांच्या लोकांसाठी, कर्नाटक लोकांसाठी. बोलतो ना ही होळी प्लेस आहे की याना केव्स मध्ये. हे काय सिद्धी स्टोरी याना केव्सची? सिद्धीला ना माहिती महिषासूरची स्टोरी आहे त्याला. भस्मासूर ठीक आहे, फंबल होता हा, यार हा. भस्मासूरची स्टोरी आहे हा. की भस्मासूर तप करत बसला होता आणि त्यांनी वरदान मागितलं महादेवाकडे की मी ज्याच्या पण डोक्यावर हात घालीन तो भस्म झाला पाहिजे. आणि त्यांनी ते सेम नाही त्यांनी ते सेम वापरलं होतं महादेवांवर, सेम स्ट्रॅटेजी. पण जेव्हा महादेव म्हणजे त्यांनी ते प्रयत्न करताय असं समजलं महादेवावर, तर विष्णूनी मोहिनी अवतार घेतलं आणि मोहिनी अवतारामध्ये तिच्या त्या सुंदरतेमध्ये असं भस्मासूरला काय बोलतात ते अट्रॅक्शन मोहात पडला तो तिच्या. हा. की तिने असं नृत्य केला की त्याच्याने त्याचाच हात त्याच्या डोक्यावर येईल. हा. आणि मग तो भस्म झाला. आणि त्या भस्मातून ही म्हणतात की हे तयार झालंय केव. हा. आणि हे वाटतं मोहिनीचं आहे असं म्हणतात. तर अशी स्टोरी आहे. एवढं म्हणजे मला कळलं, आता बाकीचं माहिती हा ती स्टोरी आहे. हे बघ ह्याच्यावरती आहे, बघ सेम स्टोरी बट ह्याच्यावर. हे वाचता येत नाही आपल्याला. तुम्ही गुगल ट्रान्सलेशन यूज करून हे ट्रान्सलेट करू शकता. गुड गुड. आम्ही स्टोरी डिस्कस करत होतो गाडीत. तर ही आहे ॲक्च्युअल स्टोरी. तुम्ही याना केव्सला येत असाल तर ऑब्विसली तुम्हाला वरती बेअरफूट चालायचं आहे. तुम्हाला चपला खालीच ते टेम्पलच्या इकडे काढायच्या आहेत. आणि या लोकांनी प्रॉपर याना केव्स प्रॉपर फिरण्यासाठी एक सिमेंट कॉन्क्रीटच्या आहेत ना प्रॉपर अशा स्टेप्स दिलेल्या आहेत की जेणेकरून आम्हाला इझी पडेल चालायला. मस्त असं ऊन आलेलं आहे. मजा येते. आणि इकडे सायलेन्स इकडे कधीच इथे ॲक्च्युली हे जे आहेत ना वॉल्स हे ना ब्लॅक कलर लागतो. तुम्ही व्हाईट कलर घालून येत असाल तर तुम्ही मेक शुअर करा की तुम्ही नीट जॅकेट करा. आम्ही तर विसरलो बट चांगले, खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. जस्टिस कॅमेरा विल नॉट डू द ॲक्च्युअल जस्टिस ओव्हर हिअर की जी केफ ह्या लोकांनी केली आहे इकडे दाखवतो, इकडे ती खूप इकडे भारी आहे. या केफची जी स्टोरी आहे, बॅकग्राऊंड स्टोरी आहे, जी तुम्हाला आता सिद्धी बोलली, तसं ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की हे केफ आपल्याला प्रॉपर नीट जपायचे आहेत. की इथे येऊन आपले बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडची नावं लिहायची नाही आहेत किंवा असं काय करायचं नाही की इकडच्या जे ॲक्च्युअल नेचरला आहे त्याचा हार्म काय होईल. आणि हा आहे व्ह्यू. हे जिथे जिथे अशा गव्हर्नमेंटने रेडिंग म्हणजे कोण असे जाणार नाहीत कुठे इतर ठिकाणी. सो गाईस आता याना केव्ह झालेले आहेत आमचे. झालेले आहेत म्हणजे काय नव्हतं, तेवढंच होतं की ती केव्ह आत नव्हती. असं काय स्पेसिफिक तिचं काय असं बोलतो ना आत काय बघण्यासारखं तर नव्हतंच ना सिद्धी. बट तिची बॅकग्राऊंड स्टोरी जी आहे त्याच्यासाठी फेमस आहे. आणि
ऍक्च्युली ही प्लेस खूप चांगली आहे. तुम्ही व्ह्यू वाईज आय थिंक मान्सून मध्ये खूप सुंदर. याचं असते तर ऑब्व्हियसली आपण मान्सून, नशीबवान आहोत की आपल्याला हे मिळालं सुंदर दृश्य बघायला. आय गेस मान्सून और Winters. विंटर्स मध्ये लाईक तुम्हाला गरमीमध्ये ते खूप थोडी गरम होणार. ग्रीनरी भेटेल बघायला. ते काय घाण करू नका. तसं पण बघायला गेलं आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की जे आपले इम्पॉर्टंट मॉन्युमेंट्स आहेत, जे हिस्टॉरिकल प्रेझेन्स ठेवतात आपल्या लँडवरती, तर त्यांना तुम्ही जे कल्चर जपतात त्याला आपण पण जपलं पाहिजे, त्या मॉन्युमेंटला किंवा त्या वस्तूला प्लेसला. तर मग आत्ताच आम्ही मंदिराचं दर्शन करून झालोय हो आणि आता आम्ही परत रिटर्न चाललोय. हे लोक आम्हाला सोडून गेलेत कारण की हे लोक वैतागलेत आम्हाला. आणि खूप वाईट वाटतं असं मित्रांना सोडून जातात काय. एक तरी जो डिसाइड केलेला असं चांगला स्पॉट असं सक्सेसफुल झालाय, मी खुश आहे. मला खूप चांगलं वाटलं की याडा केव्स तरी नीट झालाय हो. आणि म्हणजे काहीतरी एक्सपेक्टेशन पेक्षा चांगला भेटला आम्हाला. एक्झॅक्टली. तर मग कायच करणार आहे. पण आम्ही मजा केली. आतला व्ह्यू आणि आतलं हे एवढं मस्त होतं. खरं सांगतो, सुंदर एकदम वाटत सुंदर. होतं. पीस पीस. Yes, मी peace. तर आता तिकडेच तिने बसून घेण्याचा एक विचार दगड बुक केलेला. केलाय तिकडे. माझा संन्यास तिकडे. इकडे फोटो काढत होते मी म्हणून थोड्यासाठी संन्यास पॉज जो घेणार तेव्हा त्याच दगडावर जाणार आहे. तो दगड रडू. थोडीशी अशी सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनली आहे, ते तुम्हाला कळतंय कशामुळे. जेवढे लोक येत आहेत ना सगळे पलटू पलटू बघतात रे चिठ्ठीला. डिवाइड बाय नमस्कार मित्रांनो, तर आम्ही परत आलेलो आहे, परत जॉईन केलेलं आहे, आम्ही व्हिडिओ सुरू केलेला आहे आणि तुम्ही आम्हाला लवकरच मित्र भेटले, खूप लवकर भेटले. इकडे तुम्ही बघू शकता. फोटो काढत बसले. सो हाय गाईज, तर आता वाजले 6 अराउंड. आता वाजले 6. ॲज पर आमची आयटनरी, पावसाने जो आम्हाला जी साथ दिली आहे याना केव्सच्या इथे, ती काहीतरी साथ दिलेली आहे, अति साथ. आपण जी आयटनरी ठेवलेली, डिसाईड केलेली, त्या आयटनरीच्या अकॉर्डिंगली काहीच चालत नाही. कारण इथे आल्यापासून वाईट वाटतंय, मी खूप टाइम त्याच्यावर दिलाय. आम्ही आउटफिट घातलेले होते, आउटफिट आता घालायचे. परशुराम नको दाखवूस रे मला. तर आता आम्ही बीचवरती थोडं टाइम स्पेंड करणार आहोत, शांतता. आणि आम्ही गेलेलो विभूती फॉल्सला. पण विभूती फॉल्सला आम्हाला त्यांचं समजलं की तिकडे पण खूप वारा आणि पावसामुळे ट्रीज अँड ऑल असे पडलेले आहेत. मोठे विभूती फॉल्सचा मेन गेटच बंद केलेला. आणि आता आम्ही मॉर्निंगच्याच आमच्या व्ह्यूवरती आलेलो आहोत, तो म्हणजे हा फेवरेट व्ह्यू. तर आता आमचा असंच असा काही प्लॅन नाही आहे आणि मला पण माहीत नाही की हा कितपत आवाज येतोय तुम्हाला. अंदाजच लावू नाही शकत की पुढे क्लायमेट कसं असेल. आता बघा पाऊस आला इकडे, 2-2 मिनिटांनी क्लायमेट चेंज होतं, लाईक 2-2 मिनिटांनी क्लायमेट चेंज होतं इकडे. आणि तर आता इथे पाऊस आला आणि आम्ही आता परत चाललेलो आहोत, तर आम्ही चेंज करून येतो. जर काय असेल दाखवायला तर आम्ही तुम्हाला दाखवू. एक्झॅक्टली, पाऊस लेजिट फॉलो करतोय. आता आम्ही आपला काय असं जसं काय प्लॅन आहे का आता आपला आजचा? बीचवर जायचं. हा, म्हणजे याच बीचवरती आम्ही येणार आहोत. तर आम्ही आता बीचवर चाललो आमच्या कोस्टल स्टेच्या बाजूला. ऑल कॅमेराज ऑन चिंटी. तर मग बघूया आता. काळोखात काही एवढं तुम्हाला दिसणार नाही आणि मी पण दिसणार नाही थोड्या वेळी. ही साक्षी पाटकर, श्रावणी पुकडे, तुम्हाला काय वाटतं? काय बोलायचं तुम्हाला? मग आता आम्ही बीचवर चाललो आहे. लाईटिंग एवढी खास नाही आहे, लाईट आल्या. आणि आता आमच्याच घराजवळ एक बीच आहे, खूप छान आहे तो बीच, सुंदर शांत असा आहे. तर आम्ही याना केव्सवरनं आलो आणि विभूती फॉल्सचं काय बंद होतं, त्यामुळे तुम्हाला आयटनरी बद्दल काय बोलायचं तुम्हाला? आयटिनरी आम्ही खूप चांगली बनवलेली, पण काय नेहमीच आयटिनरी फॉलो होत नाही. पण इट्स बेटर टू हॅव अ प्लॅन. एव्हरीथिंग डझंट गो अकॉर्डिंग. वाईट वाटलं मला सगळं असं झालं.
आता आमचा प्लॅन असा एखादा बीचवर बीचवर जाऊन आराम शांतपणे भिजूया असा प्लॅन आहे. नंतर मग हॉटेलमध्ये मस्त परोठा चिकन. येस, परोठा चिकनची एक प्लेस आम्हाला आमच्या हॉटेलच्या ओनरने सांगितली आहे, त्यामुळे आम्ही तिकडे जाऊन खाणार आणि आम्ही त्याचं पण मग तुम्हाला अपडेट देऊच. येस, आणि तुम्हाला नक्कीच हॉटेलमध्ये गेल्यावर पण तुम्हाला दाखवू आम्ही की परोठा चिकन. हां, कारण की आम्ही ऑलरेडी परोठा खाल्ला होता हुनावरला, तो आम्हाला खूप आवडलेला, पण आम्हाला नंतर तो कुठेच मिळाला नाही. इकडे ते स्पेशल म्हणजे हां, छान लागतं इकडचं फिश आणि ते खूप असं, आणि साऊथ इंडियन फूड ऑफकोर्स. तर लेट्स सी, विल गिव्ह यू अपडेट. गाईज आम्ही चाललो फोटो काढायला. बाय. आता तिकडे या लोकांचा फोटोशूट चालू आहे, बाकीच्या लोकांचा. मुली लोक काय माहिती कुठल्या कॉन्फिडन्स एवढे नटले आहेत. नवीन टॉप आणि सगळं घातलेलं आहे. काळोख होत आहे, ही लोक काय फोटो काढणार आहे फ्लॅशमध्ये मला माहीत नाही, बट आमचा नक्कीच टाइमपास होईल इकडे. इथपर्यंत तुम्ही हा व्लॉग बघितलाच असाल तर नाव यू नो की ही या व्लॉगची एंडिंग आहे. डे 3 उद्या आम्ही उद्या इकडनं जाणार आहोत कारवारला आम्ही गाडी देणार आहोत रेंटला. कारवारवरनं गोवाला जाणार आहोत, मडगावला. तर उद्याचा शेवटचा दिवस आहे असं बघायला गेलं तर आमचा, कारण आजची शेवटची रात्र, उद्याचा हा शेवटचा दिवस आमचा ट्रिपचा. लवकर दिवस गेलेत, बट इकडचं क्लायमेटच असं आहे की आपण काय नाही करू शकत. आमचे पण 2-3 स्पॉट्स 4-5 स्पॉट्स कॅन्सल झालेले आहेत. आयफोन आणलायस ना? हा बघ ना. सुशांत दाखव ना सुशांत, लाजू नको. अरे लांब जाऊ. ऍक्शन. डान्स. गाईज इथे माझा बकरा झालेला आहे, तुम्ही बघत आहात. व्हॉट इज द फायनल? आवडला. थांब. तर गाईज माझा इथे बळीचा बकरा बनलेला आहे. दुर्वेश घाणेकर फोटोग्राफर झालेले आहेत. एक्झॅक्टली वरून फोटोग्राफर झालेले आहेत. एक्झॅक्टली माझ्या शक्तीचाही लोक दुरुपयोग करतात आहेत. मी मस्तपैकी पळवाट काढलेली आहे आतून. तर आम्ही बिहाइंड द सीन्स पण काढतोय. मग तुम्हाला बघायचं असेल ब्लॉगमध्ये तर तुम्ही नक्की बघू शकता. बिहाइंड द सीन्स पण येणार आहे ब्लॉगमध्ये. मला लय वाईट वाटतं. मी तरी आधीच बोललेलो आयफोन नको घेऊ. आता नवीन बकरा सुरू झाला तिकडे बघ. कौस्तुभ कारखानीसला घेतलेला आता. तो फोन फेकेल आणि वाचलेला आहे. थोड्या वेळेसाठी वाचलेलं आहे. चिंटी पण सक्षम तोंड पुरवून बसलाय. तर गाईज आजच्या दिवसापुरती एवढंच. आता आम्ही काहीच करणार नाही आहोत. बीचवरती यांचे फोटो काढून आम्ही आता जेवणार आहोत. जेवल्यानंतर काय नाही, उद्या सकाळी लवकर उठायचं. उद्या सकाळी आम्हाला मडगावला जायचं आहे. तो आजचा डे 3 ह्या ट्रिपचा हा संपलेला आहे. आणि गाईज तुम्ही आता इथपर्यंत ब्लॉग बघितलाच असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि बाकीचे ब्लॉग्स पण इकडे आय बटन असतील तर इथे दिलेलं असेल तुम्हाला. आणि तुम्हाला वाटत असेल की आम्हाला कमी दिवस भेटले आहेत, पण आम्ही तेवढीच मजा मारली आहे. पण आम्हाला हे पण रिग्रेट आहे की अजून दिवस पाहिजे. हां, पण मी नेहमी बोलतो ना आपण की ही ट्रिप जी मालवणची ट्रिप होती ती तर बेस्ट होती. तुम्ही अजून मालवणची ट्रिपचे ब्लॉग बघितले नसेल नक्की बघा. इकडे नक्की बघा. तर इथे लेफ्टला वरती असतील ते. तर गाईज चलो बाय बाय. सी यू टुमॉरो ऑन डे 4. खेळा चिमणी उड, ओमकार उड, आदिती उड. साक्षी उड, बाईक उड, पॅरेट उड, मोर उड. हा चल, मोर उडतो. उडतो. पण गप्पा बस.